तुमची स्मरणशक्ती कमजोर होत चालली आहे का? आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी अडथळे येत आहेत का? कामे अर्धवट राहतात का? मन अस्वस्थ असते का? इच्छा असूनही यश मिळत नाही. अपार कष्ट करूनसुद्धा कामे पूर्ण होत नाही आहेत. विवाह होत नाही आहे. संततीच्या बाबतीत अडथळे निर्माण होत आहेत. हे प्रश्न तुम्हाला उद्भवत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवाविथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण 21 दिवसांची विशेष गणपतीची सेवा बघणार आहोत की ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करता पण परीक्षेच्या वेळी तेच उत्तर आठवत नाही. अवघड स्पर्धा परीक्षांमध्ये यश अगदी जवळ येऊनही हातातून निसटते का? शाळा, कॉलेज असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, 100% यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत नाही तर योग्य वेळी अभ्यास आठवणे, स्मरणशक्ती मजबूत असणे आणि मन स्थिर असणे तितकेच गरजेचे असते. आणि याचप्रमाणे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला असंख्य अडचणी येतच असतात. अगदी विवाहाच्या समस्या असतील, संतती प्राप्तीमध्ये अडथळे असतील, त्यामध्ये आपल्या कामामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील, असे असंख्य प्रश्न, असंख्य विघ्न आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात. आणि याच सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होण्याकरिता आज आपण 21 दिवसांची विशेष सेवा बघणार आहोत. ही सेवा शक्यतो अंगारकीला सुरू करावी. नाही जमल्यास कोणत्याही महिन्यातील मंगळवारी ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे. आता या सेवेसाठी विशेषतः काही नियम आपल्याला पाळायचे आहेत. तर यामध्ये बघा, 21 दिवस ही सेवा खंडित करायची नाही आहे. एकच मनोकामना ठरवायची आणि त्या मनोकामनेकरिता ही सेवा पूर्ण करायची आहे. ही सेवा सुरू असताना आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे, मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे, मद्यपानही करायचे नाही आहे. यानंतर कुणाचंही वाईट मनामध्ये आणायचे नाही आहेत. सेवा करत असताना आपण केलेल्या सेवेवरती 100% विश्वास ठेवूनच श्रद्धेने आणि संयमाने आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. आता ही नेमकी सेवा कोणती आहे की ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत, तर ती बघूयात. तर बघा, 21 दिवस आपल्याला विशेष सेवा पुढीलप्रमाणे करायची आहे. तर दररोज सकाळी आपल्याला अंघोळ करायची आहे, स्नान करून शुचिर्भूत व्हायचं आहे आणि यानंतर एका लाल धाग्यामध्ये 21 विड्याची पाने म्हणजेच नागवेलीची पाने यांची माळ आपल्याला बनवायची आहे. लक्षात घ्या, लाल धाग्यामध्ये 21 नागवेलीची पाने म्हणजेच खाऊची पाने आपल्याला बांधून याची माळ बनवायची आहे. आणि यानंतर गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला आपल्या हातांनी भगवान गणपतींच्या गळ्यामध्ये ही माळ घालायची आहे. आणि यानंतर आपली जी कोणती इच्छा असेल, फक्त एकच इच्छा आपल्याला मागायची आहे आणि तीच इच्छा 21 दिवस आपल्याला सतत सांगत राहायची आहे. तर आज वेगळी, उद्या वेगळी अशी इच्छा नाही, तर कोणतीही एक इच्छा आपण आपल्या मनामध्ये धरून आपण त्या कामनेने ही ही माळ जी आहे ते भगवान गणपतींच्या गळ्यामध्ये आपण स्वतः घालायची आहे. आणि येताना नमस्कार करून भगवान गणपतींचा आशीर्वाद घेऊन आपल्याला यायचं आहे. अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल नक्की होतील. खास करून विद्यार्थ्यांसाठी हा उपाय 100% फलदायी असणार आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करा. या विड्याच्या पानांची माळ 21 दिवस सलग आपल्या गणपतीच्या गळ्यामध्ये घालायची आहे. मग हा उपाय घरी केला तर चालतो का? तर नाही. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. त्यामुळे हा उपाय शीघ्र फलदायी होतो. ही सेवा अत्यंत दुर्लभ आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही याचा अनुभव नक्की घ्या. या संकष्टीला तुम्हाला हा व्हिडिओ नाही मिळाला, यानंतर जर मिळाला असेल तर कोणत्याही मंगळवारी तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. आता 21 दिवसांच्या या सेवेमध्ये मासिक धर्मासारख्या अडचणी आल्या तर 4 दिवस सोडून आपण नंतर ही सेवा कंटिन्यू करू शकतो. 21व्या दिवशी आपल्याला नेहमीप्रमाणे माळ घालायची आहे आणि यानंतर एक नारळ भगवान गणपतींना अर्पण करून या सेवेची सांगता आपल्याला करायची आहे. तर याचा अनुभव असंख्य लोकांना खूप छान पद्धतीने आला आहे. त्यामुळे ही सेवा अगदी करून बघा.
मी स्वतःसुद्धा या सेवेचा अनुभव घेत आहे. माझ्या मुलांनासुद्धा या सेवा मी करायला लावत आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही सेवा करून बघा. मला याचा खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. तुम्हालाही बाप्पाच्या कृपेने खूप सुंदर अनुभव याचा येईलच, यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे ही सेवा नक्की करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमची प्रत्येक कमेंट मला खूप उमेद आणि आशा देऊन जाते. त्यामुळे कमेंट नक्की करा. माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी येण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायचं आहे. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम गम गणपतये नमः. श्री स्वामी समर्थ.